म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्त तसे विठ्ठल रुक्मिणी देव जानता आपली आसक्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्त तसे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असणारे सर्वांना ज्ञात असणारे देवनिवासी जगतवंदनी विश्वसंत महाराष्ट्राचं भूषण हिंदू हृदय सम्राट जगमान्य वेदमान्य सर्वांना परिचित असणारे पंचम वेद निर्माण करणारे वारकरी संप्रदायाचे देवनिवासी जगद्गुरु तुकोबार यांचा सुंदर असा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला देव जानता आपली आसक्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्त तसे सेवेला सुरुवात करण्यात वक्त्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा प्रसाद संत साधुमुनीच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली मराठवाडा भूमी या भूमीमध्ये सुंदर असं बऱ्हाणपूर गाव या असणाऱ्या बऱ्हाणपूर गावामध्ये सुंदर असा अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं दुग्ध शर्करा योग म्हणून सर्व छोटंसं गाव बऱ्हाणपूर गाव मंडळी एकत्र येऊन सुंदर असं आयोजन या सप्त्याचे अशोकरावजी लांडे साहेब असतील समस्त ग्रामस्थ वृंद ज्यांच्या सुंदर अशा मार्गदर्शन नाम सप्ताह चालला सर्वांच्या परिचित असणारे महादेव महाराज सर्वांच्या ज्ञात असणारे संत महात्मे यांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला हा खंडानंद सप्त्यातील आजच्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा समस्त बऱ्हाणपूर ग्रामस्थ मंडळी आमच्या हरिराजे भाऊ गोगन आणि लांडे साहेब यांच्या वतीने माझ्याकडे आली अभंग 3 चरणाचा असून अभंग तुकोबार यांचा आहे या अभंगाद्वारे याच्यावर जीवाला भगवान परमात्म्याचं यथार्थ कार्य तुकोबार समजून सांगतात या मृत्यू रूपामध्ये भगवान परमात्म्याने एवढे अवतार धारण केले केवळ जीवासाठी पण जीवानं त्या देवाला जाणण्याचा न प्रयत्न केल्यामुळे जीवाला दुःख भोगावं लागलं म्हणून देव जानता आपली आसक्ता एकाएकी भगवान परमात्मा जाणता तर आहेच पण त्याची सत्ता एकाएक सत्ता भरपूर मोठी आहे मग वारकरी म्हणले देव जाणता असून उपयोग नाही सत्ता असून उपयोग नाही चातुर्य पाहिजे साधा तालुका जिल्हा चालवणारे राष्ट्र चालवणारे माणसं चतुर पाहिजे विश्वाचा बाप किती चतुर आहे देव चतुर जाणून अंतर वर्त तसे भगवान परमात्म्याचं चातुर्य भक्ताच्या अंतकरणातला भाव ओळखून वर्तन करणारा भगवान परमात्मा म्हणून असा देव त्याला जाणण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत जाणीत नाही तोपर्यंत दुःख भोगावं लागेल पण तुकोबारांनी देवाची महती सांगत असताना देवाचा एक संकल्प सांगितला देवाची एक प्रतिज्ञा सांगितली भगवान परमात्म्याने विटाळ धरला कोणाचा जे वाईट वागतात व्यसन करतात अधोगतीला नेतात दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्यांना देखवत नसतं अशांपासून भगवान परमात्मा 4 फूट लांब राहतो देव निराळा अलिप्त विठोरा तो कामने विठ्ठल
महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक हिरे चमकणारे हिरे असे या ठिकाणी आहेत सर्व या ठिकाणी आहेत सप्ताह बसल्यापासून तुम्ही श्रवण करण्यासाठी येतात जेवढे माझ्या पुढे बसले जेवढ्या माता मावल्या असो बंधू असो अगदी सगळे जेंट्स मंडळी असो सांगणारे असो ऐकणारे असो सर्व क्षेत्रातले सगळ्याला सुखाची गरज आहे प्रत्येकाला सुख पाहिजे पण सुख कसं आहे सुखात जवा पाडे डोकं पाहता पर्वता हे वडे मला दुःख व्हावा असा मी देखील आहे मी जरी कीर्तन करीत असले तर मलाही सुखाची गरज आहे बसणाऱ्यालाही सुखाची गरज आहे सांगणाऱ्यालाही सुखाची गरज आहे ऐकणाऱ्याला देखील सुखाची गरज आहे मला दुःख व्हावा असा मी देखील आहे मी म्हणत नाही माऊली म्हणतात मग लागे दुःख होवावे ऐसे कोणी जीवे न भावे न वच्चिंता दुःख पावे येणारे संभवे स्वतंत्रता मला दुःख व्हावा असा मी देखील नाही जेवढे माझ्या पुढे बसले सगळे सुखासाठीच बसले सुख मिळावं का नाही एक्झॅक्टली सुख मिळेल का मिळेल पण त्याला सोडलं म्हणून जीवाला दुःख भोगावं लागलं त्याला न जाणल्यामुळे जीवाला दुःख भोगावं लागलं त्याला जाणलं की जीवाला सुख घरापर्यंत सापडीत आल्याशिवाय राहणार नाही सुखाची प्रत्येकाला गरज आहे मग जिथं सुख आहे तिथं सापडा जिथं सुख आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न करा ऑटोमॅटिक घरी सुख आहे पण जिथं सुख आहे त्याला माणसं जाणीत नाही लक्षात ठेवा जिथं सुख आहे त्याला जाणीत नाही आणि जिकडं सुख नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही उदाहरण जर घ्यायचं ठरलं प्रत्येकाला सुखाची गरज आहे रात्रंदिवस सुखासाठी धडपडणारी मंडळी मिळालं नाही का त्याला न जाणल्यामुळे जीवाला दुःख भोगावं लागलं मग जिथं सुख आहे तिथं सापडा उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर कधी न येणारी बाई बरं का बायांना कधी न येणारी बाई माझ्या कीर्तनाला आली ती कमून आली फुकटचा गाड्या होत्या म्हणून आली सुंदरपैकी कीर्तनाला आली कधी न येणारी बाई कीर्तनाला येऊन बसली बसली तर बसली जे मान खाली घातली वर मानच काढीना ती बाई वरच मान करीना आणि तिचं काहीतरी हरवलं म्हणून ती माती चालायला लागली पण आपल्या बायांचं असं एकीने केलं तर दुसरी दम धरीत नाही तिचं बघून पुढची बी माती चालायला लागली तिचं बघून तिच्या पुढची बी अलीकडली पलीकडली मागची पुढची टोटल बाया कीर्तनात माती चालायला लागल्या माझ्या पुढे बसलेली म्हातारी सुद्धा माती चालायला लागली असा राग आला बेंबीच्या देठापासून आरडाओरडू कीर्तन करते आणि ह्या बाया कीर्तन ऐकायचं सोडून माती का चालित्या मग पुढे बसलेल्या म्हातारीला म्हणले म्हातारे कीर्तन ऐकायचं सोडून माती का चालिती म्हणे मी माती चालित नाही मागून आलं पुढे चाललंय म्हणे मागून आलं पुढं का चाललंय तू का चालती म्हणे ती दगडाबाई चालिती तेव्हा मी चालिते दगडाबाईला विचारलं तुम्ही का चालत्या ती शेवंताबाई चालिती म्हणून मी चालिते शेवंताबाईला म्हणलं तुम्ही का चालत्या ती ठुकूबाई चालिती म्हणून मी चालिते मी कीर्तन बंद केलं आणि एवढ्या बायांमध्ये ती म्हातारी सापडायला लागली जिनं श्री गणेशा चालू केला होता जी ओपन बॅटिंगला उतरली होती ती पाहायला सुरुवात केली नाही का कोणी बॅटिंग चालू केली पहिल्यांदा मग कीर्तन बंद केलं आणि एवढ्या गर्दीत ती म्हातारी मी सापडवली तिला उभं केलं तिला विचारलं म्हातारे स्वतःही कीर्तन ऐकत नाही लोकांनाही कीर्तन ऐकू देत नाही कशाला ग माती चालती शीतलताई फुकट माती चालित नाही माझी सुई हरवली म्हणून माती चालिते म्हणून मला तुला काय कळतं का कीर्तन ऐकायला आली मग सुई कशाला घेऊन आली म्हणे इथं नाही हरवली घरीच हरवली मला मग इथं कायला सापडते म्हणे घरी लय अंधार आहे इथं उजेड म्हणून सापडते तर मेलं तरी महाराजीचा सुईचा मेळ लागणार का मग जिथं हरवली तिथं सापडा तसं जिथं सुख आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न करा जिथं सुखाची गरज आहे त्याला जाणलं की सुख मिळालं आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या पाठीमागे लागू नका आजीवन ज्याला सुख पाहिजे त्याला भगवान परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न तात्पुरतं सुख क्षणिक सुख प्रत्येकाला हवंसं वाटतं आणि त्याच्यात पुन्हा निरंजन पडतं क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागू नका आयुष्यभर सुख पाहिजे असेल तर त्याला जाणण्याचा प्रयत्न करा क्षणिक मग मला त्याने सांगितलं बघतो मग म्हशी म्हशीचे 15,000 रुपये आले बोरची गाडी बोलवली बोर मारला ज्याच्या नावात बोर हे लागलं तरी बोर आणि नाही लागलं तरी बोर पाणी लागलं तरी बोर लागल्यानंतर पर टेस्टिंगचं मग ते मारा बिपदी भरा मग ते कनेक्शन लागलं तरी बोर नाही लागलं तरी बोर एकूण दोन गाडी बोडवली एक भोसको मारलं घोल मारलं बोल मारला इतकं पाणी लागलं त्या बोरच्या पाईपातून पाणी चंबळ्या घ्यायला वर लायला लागलं इतकं पाणी इतका आनंद आपला
सांगितलं वा वा वा, आता बोर लागलं, पाणी लागलं, बोर लागला, वा वा, आनंद वाटला. टेस्टिंगला मोटर बोलवली. महाराज 7-8 किलो पेढे आले ना, त्या बरणपूर गावात पेढे वाटी ठेवलं. या रामभाऊ पेढे, बोरला पाणी लागलं, खा पेढे. अख्या गावात पेढे वाटीत होतं. मागून पोरगं टू व्हीलरवर आलं. दादाला म्हणे, दादा पेढे वाटायचं बंद करा, मोटर गुळण्या मारायला लागली. सुख मिळालं पण तात्पुरतं मिळालं, आयुष्यभर मिळू शकत नाही. पण तात्पुरत्या सुखाची गरज नकोय, आयुष्यभर सुख पाहिजे. उदाहरण मित्राच्या महाराज जवळचा कार्यक्रम, महाराज सुंदरपैकी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता. गेला आपला पत्रिका होती म्हणून गेला. चांगल्यापैकी महाराजाचं कीर्तन होतं. कीर्तन उभं राहिलं आणि ते नेमकी स्वयंपाक करून त्या मंडपाच्या जवळच बसलं कीर्तनाला. तिकडं कडायातले लोक हलायला लागले. काहींचं नाक इतकं सुंदर आहे ना, महाराज वासावर ओळखतं कड हे काय शिजत आहे. यांना वासावर ओळखलं का गुलाबजामुचा भेद दिसतो. आणि सगळ्या पदार्थात त्याला गुलाबजामू फार आवडत होता, अतिप्रिय, प्राणाईपेक्षा प्रिय. त्याला असं वाटतं कधी कीर्तन संपतं, कधी पहिला गुलाबजामू खातो. त्या कीर्तनकाराचा त्याला इतका राग यायला लागला. त्याला असं वाटलं की ह्या कीर्तनकाराला हात धरून खाली बसू का, कीर्तन संपू का काय. असं झालं, कधी गुलाबजामू काय. इतकी अपेक्षा वाढली, काय विचारावं महाराज, कधी कीर्तन संपतं, कधी गुलाबजामू खाता. असं झालं. एकूण महाराजांनी कीर्तन संपवलं. त्याला हात धुवायची सुद्धा गरज नव्हती. तुम्ही गुलाबजामू असेल तर हात सुद्धा धुवायचा नाही. कीर्तन संपलं. त्यानं मागचा रिवर्स गेअर टाकला, चपला काढल्या, मग आम्ही पाय अशा मागच्या सीट खाली घातल्या आणि तिथंच मांडी घालून बसलं. उठलं सुद्धा नाही महाराज, डायरेक्ट पंक्तीला बसलं. पत्तरवाले आले. आता भरपूर मोठा कार्यक्रम होता. लांब म्हणजे पंक्ती बसल्या. पत्तरवाले आले, वाढणारे मंडळी आले. त्याला वाटलं गुलाबजामू कधी येईल, त्याची अपेक्षा तृप्ती वाढली. पण वाढणारे हुशार होते. सगळे भाताचेच पाठी निघी हिंडायला लागले. गुलाबजामूच कोणी आले ना. असा राग आला. म्हणजे कीर्तन संपलं तरी गुलाबजामू कोणी वाढी ना. कितकाही वेळ झाला, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, गुलाबजामूचं पातीलच कोणी आहे ना. त्याला असा राग आला. पंक्तीत पहा, ज्याला बुंदी आवडती, जर बुंदी आणली नाही ना, ते भातावायला उपसतो. ते उपसलं तर समजून घ्यायचं याला बुंदी लागत होती. याला तेच केलं. त्या भातावाल्याला म्हणे, वर भातवाली तो गुलाबजामू हा. ते माणूस कळत गेला. गुलाबजामूचं पातेलं आणलं, त्याच्या पत्तरवाळीवर एक ठेवला. वाढी पुरी झाली नाही. त्यानं तो पहिला गुलाबजामू तोंडात टाकला. ब्रह्मानंदम. एक आनंद वाटला. असं वाटलं स्वर्गातलं सुख उपभोगलं. दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, चौथा खाल्ला, पाचवा खाल्ला. त्या वाढणाऱ्याला म्हणे, तीनदा यापेक्षा ना माझ्या पुढे पातीलच ठेवून पातीलच ठेवलं. 27 गुलाबजामू खाल्ले पठ्ठानं. 27 वाढणारा आला. एक घ्या म्हणजे शेवटचा नको. असे दोन्ही हाताडे लागले. एक घ्या नको नको, एक घ्या नको. मग शिकलंय आणत होता. एक नको, अरे काय ना म्हणे. बघा हा जर खाल्ला ना 27 पोटात राहायचे आणि बाहेर येतील. नको आता नाही, एक खाय ना म्हणे. हा ना मी तोंडातच फिरवतोय. फिरू दे ना आपण, तू खायचं खरी. तो म्हणे नाही ना, खाली जातच नाही ना. तो म्हणे तू फक्त जिभेवर ठेव, मी फुकणी न तू पण तू खायच नाही. माझं उदाहरण संपलं. पण मला काय सांगायचं लक्षात ठेवा, जोपर्यंत गुलाबजामू मिळाला नाही तोपर्यंत मिळावासा वाटला. आणि ज्यावेळेला तृप्ती झाली त्यावेळेला विरक्ती निर्माण झाली. याला सुख म्हणत नाही. याला महाराज सुखाची अजन्म गरज आहे. त्याला तात्पुरत्या सुखाची गरज नकोय. आयुष्यभर सुख पाहिजे असेल तर परमात्म्यात ते सुख आहे. संतांनी मिळालं, समाजाला सांगितलं, आम्ही तो भगवान परमात्मा जाणला, त्याला आपलं केलं. आम्हाला त्यानं काय काय दिलं, सर्व सुख आलो, सर्व आनंद, सर्व सुख आलो, सर्व आनंद. Bella
जीवाला सुखाची गरज आहे आणि त्याला जाणल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. मग प्रत्येकाला सुखाची गरज आहे. जसं आपलं दुखायला लागलं तर आपण कोणाकडे जातो? डॉक्टरकडे. या सर्वसामान्य बॉडीचा डॉक्टर कोण आहे? म्हणजे आपल्या साधा गावातला डॉक्टर, तालुक्यातला डॉक्टर. पण या सर्व जीवाचा डॉक्टर भगवान परमात्मा आहे आणि त्याला जाणल्याशिवाय आजार बराच होऊ शकत नाही, सुख मिळू शकत नाही. लक्षात ठेवा. ज्याच्याकडे साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या, ज्या डॉक्टरकडे आपण जातोय त्याचे रोग बरे पाहिजे. डॉक्टर रोग निवृत्त हवा तेव्हा तो माणसाचे आजार बरे करू शकतो. लक्षात ठेवा. नाही तर आमचं पेशंट डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने विचारलं बाबा काय होतं? म्हातारा म्हणे कालच्या धरून एका माणसाचे 2 माणसं दिसत आहेत. डॉक्टर म्हणे तुम्ही 4 जण माझ्याकडे आले का? कळलं का? पेशंट 2 माणसं पाहत होतं, डॉक्टर 4 माणसं पाहत होतं. कुणी कोणा नीट करायचं? ज्याच्याकडे जातं, ज्या डॉक्टरकडे जातं, सर्वसामान्य डॉक्टर तुम्ही जाता ना, त्याच्या डॉक्टर रोग निवृत्त हवा तेव्हा तो जीवन
महात्मे, जीवाचा आधार बरा करणारा भगवान परमात्मा, त्याच्याकडे गेल्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर रोग निवृत्त हवा, तेव्हा तो माणसाचे आजार बरे करू शकतो. डॉक्टरला जर 2-3 सलाईन लावेल असं पेशंट गेलो तर कोणी कोणाला बरं करू शकत नाही. आणि जेवढे माझ्या पुढे बसलेले श्रोते, हात जोडून पाया पुढे विनंती आहे, ज्या डॉक्टरकडे तुम्ही जाताय गेल्यानंतर तुम्हाला काय होते हे समजून सांगा, काय होते हे. नाही तर आमचे सायन्स साईडचे डॉक्टर होते, फार इंग्लिश बोलणारे डॉक्टर. आणि गावठी म्हातारा आपलं डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणे, म्हातारा बाबा काय होतं? म्हातारा म्हणे, लई भोंडा येतात. त्या डॉक्टरला भोंडाच होऊन जाणार. डॉक्टर होते सायन्स साईडचे. डॉक्टर म्हणे, व्हॉट इज दिस भोंडा? नेमकी कधी निघल्या भोंडा? त्यांची काय चूक नाही, ते सायन्स साईडचे. म्हातारा गावठी. डॉक्टर म्हणे, एक्झॅक्टली नेमकं काय होतं? म्हातारा म्हणे, लई भोंडा येतात. डॉक्टर वाटतं मी चिकनगुनिया शिकलो, ब्लड फ्लू शिकलो, स्वाईन फ्लू शिकलो, सगळं शिकलो, माकडगुनिया हा भोंडा फ्लू कशाने शिकलो म्हणून. त्या डॉक्टरला भोंडा समजानं त्याला वाटलं मी डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर नवीन आजार निघाला भोंडा. मग त्यांनी आपल्या म्हाताऱ्याला सलाईन टोचलं. 4 वाजता व्हिजिट लावले. ओके बाबा बरं ना? म्हातारा म्हणे, अजून भोंडा. डॉक्टर साहेबांनी मुंबईला फोन केला, म्हणे जेवढं डॉक्टरकीचं पुस्तक आहे तेवढं कुरिअरनं बेडला पाठवून द्या. पुस्तक आलं. 4 वाजता डॉक्टर साहेब वाचायला बसले. 3 दिवस भोंडा 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 भोंडाच उचकीत बसले, पण भोंडाच गा बसल्या. 4थ्या दिवशी डॉक्टर म्हाताऱ्याकडे आला. डॉक्टर म्हणे, बाबा तुम्ही 3ऱ्या दवाखान्यात जा, मी माझ्या दवाखान्याला कुलूप ठोकीतून मुंबईला जाऊन भोंडा शिकून येतो. म्हातारा डायरेक्ट म्हणला, असं लई चक्कर येते तर काही घडला असता का? काहीचे आजार गरीबाला पण बाई म्हणजे लक्षात ठेवा, बाई जर दवाखान्यात गेली तर डॉक्टर येडा झाला समजायचा. आमची म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे, म्हातारे काय होतं? ती लई कसं नसं होतं. डॉक्टर म्हणे, नेमकी काय होतं? ती लई कसं नसं होतं. डॉक्टर म्हटलं, नवीन आजार असेल त्यानं आपलं सलाईन टोचून दिलं. 2 दिवसांनी व्हिजिट आला. नेमकी ओके ती म्हणे कसं नसं. तो डॉक्टर जेवता नाही कसं नसं, बघता नाही कसं नसं, उठता नाही कसं नसं, ना करता नाही कसं नसं. 3 दिवस ऍडमिट, 15 सलाईन, 15 इंजेक्शन, कसं नसत नीट होईना. डॉक्टर साहेब 3ऱ्या दिवशी डॉक्टर दवाखान्यात आले. घरच्याला बोलून घेतलं. घरच्यांसोबत बातचीत केली. म्हणजे बघा ही म्हातारी इथं काय नीट होणार नाही, तुम्ही असं करा, ही म्हातारी जिगड्यात घाला, जिकडं न्यायची तिकडं न्या, नाही तर तिचं कसं मला व्हायला बसलं नाही. घरचे म्हणजे कुठे न्यायची? म्हणजे माझा एक जवळचा मित्र पुण्याला डॉक्टर आहे, तिची चिठ्ठी देतो, तुम्ही तिथं न्या. मग घरच्यांनी भाड्याची गाडी केली. म्हातारी गाडीत घातली, चिठ्ठी घेतली, बेडवरून म्हातारी पुण्याला नेली. पुण्यात त्या डॉक्टरला बीडच्या डॉक्टरची चिठ्ठी दाखवली. त्यानं स्टडी केला. हे 3 दिवस ऍडमिट होतो. 15 सलाईन, 15 इंजेक्शन, 15 गोळ्या, फरक पडला नाही. मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं, पेशंट आर व्हेरी सिरियस, इमिडिएटली पीक लवकर आतमध्ये घ्या. म्हातारी बरोबर आलेली सर्व रिलेटिव्ह बाहेर थांबा, म्हातारीला मला जरा आतमध्ये घेऊन बोलायचंय. मग डॉक्टर साहेबांनी म्हातारी आतमध्ये येतली माणसं बाहेर ठेवले आणि विचारलं पुण्याच्या डॉक्टरना, म्हातारी काय होतं? ती म्हणी, मला लई उमरी घामरी होती म्हणी. डॉक्टर म्हणे, नेमकी काय होतं? उमरी होती का घामरी होती? ती म्हणे, मला दोन्ही होतं, म्हणे लई उमरी घामरी होती. त्या पुण्याच्या डॉक्टरला होऊन जाणं, त्याने 3 दिवस ऍडमिट केली. 4थ्या दिवशी घरच्याला म्हणे, हे जिबड्यात घाला, जिकडं न्यायचं तिकडून न्या म्हणे. घरचे म्हणे, कुठं न्या? पुण्याचा डॉक्टर मला मुंबईला मोठा डॉक्टर आहे, मी त्याची चिठ्ठी देतो, हे तिथं न्या. मग म्हातारी जिबड्या घातली, पुण्याच्या डॉक्टरची चिठ्ठी घेतली, मुंबईला गेले. मुंबईला बीडच्या पुण्याच्या डॉक्टरची चिठ्ठी दाखवली. त्यांना अभ्यास केला. म्हातारी आतमध्ये घेतली आणि मुंबईच्या डॉक्टरांना म्हातारीला विचारलं, म्हातारी काय होतं? ती म्हणे, मला लई उचलू फेकीत. डॉक्टर म्हणे, म्हातारी आपल्याच घरात फेकीत का लोकांच्या घरात फेकीत? मुद्दा लक्षात घ्या. माणसाचे आजार काय हे जीवाला कळू शकत नाही, तसं जीवाला काय आजार हे भगवान पंढरीच्या राजाला माहिती आहे. आणि त्याला जाणल्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. मग तुकाराम महाराजांनी आजचा अभंग पुन्हा सांगितला, जो ऐकतो त्याच्यासाठी सांगितला. नाथ बाबा देखील म्हणतात, व्यर्थ आपली वाचा शृणू नये. जो ऐकतो आणि त्याला सांगतो, भक्ताला सांगत नाही. मागचा अभंग महाराज मग तुकोबराय त्याला सांगतात जो ऐकतो त्याला. जसं माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, खडकी जायचे वरिसले आगी माझी पिरिले, खडकावर पाऊस पडला काही उपयोग नाही. आग लागली, आगीमध्ये उत्पन्न घ्यायला सुरुवात केली, उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात, आजचा अभंग मी त्याला सांगतो जो ऐकतो त्याला सांगतो. मग तुकोबराय 4 वर्ग आपल्या पुढे मांडतात. पहिला वर्ग, महाराज देवाला जाणत नाही, मानत नाही. दुसरा वर्ग, देवाला महाराज जाणतो पण मानित नाही. तिसरा वर्ग, देवाला मानतो पण जाणून घेत नाही. 4था वर्ग, देवाला जाणतोय आणि मानतोय. घाला
जाणतही नाही. त्याच्या बाबतीत एकच, देव धर्म सांडी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. त्याला देव धर्म सर्व काही घेतलं, चांदीला टाकून नेलं आणि त्याच्या डोक्यामध्ये फक्त विषयी गोंधळ घालतात. हा पहिला वर्ग देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, जाणतही नाही आणि मानतही नाही. मग महाराज म्हणतात तो देवाला जाणत नाही मानत नाही तर एक दान धर्म पुण्य करण्याचं सत्कार्य जीवानं करावं. देवाला कण भर द्या, मन भर देण्याची ताकद देवाची. कबीर जी कहते भगवान जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेने के बाद जिथे मार मार के देता है. देवाचं तत्व इतकं देतो की त्याला माप नाही. पण घेताना महाराज विचार करतोय, अन्नदान दिलं का, चार संत जीव घातले का, सतकार्य केलं का, कथा वगैरे कीर्तन श्रवण केलं का, काही सतकार्य नसल केलं तर पुन्हा घेण्याची दानत देवाची आहे. म्हणून महाराज कवी देवाला जाणीत नाही मानित नाही. देवाला दान धर्म करी पुण्य करण्याचा काही असे देवाला रुपये सुद्धा दान धर्म करीत नाही. रुपये काही अशी चिगूट जन्माला आली, चिगूट इतकी चिगूट. रात्री त्यांच्याकडे माझं कीर्तन होतं, त्यांच्या घरी तुपात माशी पडली, त्यांनी चाटली मग माशी सोडली. मी त्या माणसाला म्हणलं मामा तुम्ही ही माशी का चाटली? म्हणे शीतलताई तिच्या पथाला तूप गेला असतं. मग मी विचार केला हा मासा साठी तो म्हणलं किती विचित्र माणूस असेल. आमच्या भागात एक महाराज आहे, मी नाव नाही सांगणार त्या महाराजाचं, तुम्ही कधी मध्ये शिर्डी शिंगणापूर आले तर आग लावून द्यायचं, तेव्हा नाव नाही सांगत मी. त्या माणसाचं भरपूर वय झालं, 40-45 वर्ष वय. पैसे ते इतके साठले विचारूच नका. घरातल्या पैशाला कीड लागली, बँकेतल्या पैशाला इन्कम टॅक्स लागला, पण तो बाबा काही लग्न करीत नाही. आमच्याच गावचे 2-3 म्हातारे गेले सकाळी त्या बाबाचं डोकं खायला, या जे हरी आमकं तुमकं सगळं नाश्ता पाणी झाला. मग त्या म्हाताऱ्याने विचारलं म्हणे महाराज तुमचं एवढं वय झालं, तुमच्या घरातल्या पैशाला कीड लागली? महाराज म्हणे सगळ्या तालुक्याला कळलं, तुम्हाला आताशी कळलं. म्हणजे तुमच्या बँकेतल्या पैशाला इन्कम टॅक्स लागला, म्हणजे सगळ्या जिल्ह्याला कळून तुम्हाला आताशी कळलं. मग म्हातारे म्हणे तुमच्या घरातल्या पैशाला कीड लागली, बँकेतल्या पैशाला इन्कम टॅक्स लागला, मग तुम्ही लग्न का करीत नाही? तो म्हणे मला बायको उरळपट्टी करणारी भेटन म्हणून मी लग्न करीत नाही. म्हणजे तुम्हाला बायको कशी पाहिजे? मग तो महाराज म्हणला पुरी काळी का पुरी पाहणार नाही, तिचा बाप काय करतो पाहणार नाही, बायोडेटा पाहणार नाही, जन्मतारीख पाहणार नाही, काही सुद्धा पाहणार नाही. तुम्ही दोघं मी आणि ती आणि चौथे 5वे बामण बाप्पा 4-5 देखत लग्न लावतो. एका गोडग्याला बाशिंग बाजून नवरदेव रेडी आहे. फक्त पोरगी किती कंजूस आहे एखादं उदाहरण सांगा, तेव्हाच हा महाराज लग्न करेल. मग म्हातारी म्हणे महाराज तुम्हाला जर पडस आलं तर तुम्ही काय करत्या? म्हणजे शिकरून टाकीतो. पोरगी एवढी चिगुटे म्हणे तिला पडस आलं तर गिळून घेते म्हणे. मला सांगा जे नाकात जेवायला जाऊन देत नाही ते सप्त्याला का हवरणी द्यायची? नाही माणसं इकून तिकून तशी पोरगी पाहिली, लग्न केलं महाराज. लग्न झालं 15 दिवस सुखाने संसार चालू झाला. नेमकी आपल्या बरोलपूर गावामध्ये एवढी कथा सुंदर, महाराजांचा नियोजन, अति सुंदर कार्यक्रम चालले. लोक आपले कीर्तनाला याला आपलं विचारलं कुणा चाललंय खरे कीर्तनाला? कोणाचं आहे? आणखी येतो बघा. बायको सांगे बघ कीर्तनाला चाललो, जेव्हा निघू ठीक आहे म्हणे. कीर्तनाला आला. आमचे 2 टाळकरी आमचे आदिनाथ महाराज असतील ना, म्हणून तर गायक मंडळी असे चाल म्हणत होते. मंगेश महाराज, गंभीर महाराज वाजायला अशी चाल झाली महाराज, अशी चाल झाली. लोकांना वाटलं यांची चाल आहे का, कीर्तनच ऐकू नाही. अशी चाल झाली, अशी चाल झाली. चाल म्हणून टाळकरी मागं गेले, विनेकरी विना घेऊन गेले. बाबांना सांगायला सुरुवात केली. हे बसलं आणि मग आठवलं आपल्या लग्नाला 15 दिवस झाले. आपली बायको कशी आपल्याला माहित नाही. दिना देवा पुढे देवा लावला पण ही जाऊला का नाही हे सांगायचं राहिलं. बोंबलत 2 किलोमीटर गावातून रानात गेलं सांगायला. अरे मी झालो दारू ती म्हणे का हो तुम्ही तर कीर्तनाला गेले होते कमून आले? तो म्हणे अगं देवा पुढे तो देवा लावला पण ही जाऊला का नाही एवढं सांगायचं राहिलं. ते म्हणे बायको कोणाची? एका हाताने लावला दुसऱ्या हाताने विजून बी टाकला म्हणे. ती म्हणे का हो तुम्ही मला दिवाळी जाऊला का नाही एवढं सांगायला? गावातून रानात आले, माझ्या बापाला तुम्हाला लग्नात गुड दिला होता, तो जाऊन नुसतं घासला असाल ना. तो एवढा येडाय का नवरा कोणाचा आहे म्हणे, या बाई ढवला घालून आणला म्हणे. एवढी चिगुड जन्माला आली, लक्षात ठेवा. रुपया सुद्धा दान धर्म करीत नाही हो. तसं मला म्हणतात पहिला वर्ग देवाला जाणीत नाही मानित नाही, त्याच्यासाठी आजचा भंग तो पाय सांगत नाही. पहिला वर्ग संपला, दुसरा आणि तिसरा बाजूला जो 4था बघू. 4था वर्ग देवाला जाणतोही आणि मानतोही. 4था वर्ग जाणतोही आणि मानतोही. वारकरी ऐकणारी म्हणते शीतलताई पहिला वर्ग कळला, देवाला जाणीत नाही मानित नाही, त्याच्यासाठी आजचा भंग एवढं एक्झॅक्टली कळलं. शीतलताई 4था वर्ग ते देवाला जाणतो, देवाला मानतो, त्याच्यासाठी आजचा भंग पाहिजे ना. तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे, पण मुद्दा लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात ऐक पांडुरंगा, माझे वारकरी तुम्हाला मानतात, माझे वारकरी तुम्हाला जाणतात, माझे वारकरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालतात, कथा कीर्तन प्रवचन सत्संगाला जातात, अन्नदान देतात, वरंगणी देतात, आईवडिलाची सेवा
नाही ना. जे तुला जाणतात, जे तुला मानतात त्याला सांगायचीच गरज नाही. विठाला विठाला विठाला. देवाला जाणतो, देवाला मानतो, त्याला सांगायची आहे. ज्यांनी जाणलं, उदाहरण घ्या, 1000 माणसाचा स्वयंपाक करणारी सगळं बाई आहे. बरं का बायांनो, काही काही बायांच्या हातात इतकी लक्ष्मी ना, नुसती मिरची वाटून लसूण टाकून जरी खरा पाणी केलं तर पावला बोट चाटूस तर जेवतो महाराज, एवढा स्वयंपाक. काही काही बाया तर भाताचे 3 प्रकार